ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। हॅलो, हा ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हो, श्री स्वामी समर्थ. काय आपलं नाव ताई, सांगू शकता का? मी संगमनेर तालुक्यामधून निमगाव जाळी या गावातून बोलते. मी तुमच्या सर्वांची ताई समजूनच बोलायला सुरुवात करते. अनुभव शेअर करणार आहे ना? चालेल चालेल. एक अनुभव असा होता ताई, मी आणि माझी फॅमिली आम्ही देवदर्शनासाठी अक्कलकोट आणि तुळजापूरला जाण्याचं ठरवलं होतं. मी 2023 तारखेपासून स्वामी सेवा करायला सुरुवात केली होती. त्यानंतर माझी अशी इच्छा झाली की मी, माझे मिस्टर आणि माझे मुलगा मुलगी असे आम्ही 4 जण तुळजापूर आणि अक्कलकोट यासाठी म्हणजे दर्शनासाठी तयार झालो जाण्यासाठी. आणि आम्ही जाताना खूप मजेत गेलो. आमचं तुळजापूरचं देवीचं दर्शन खूप छान झालं, अक्कलकोटचं पण खूप छान झालं. आणि दर्शन व्यवस्थित झाल्याच्या नंतर मनाला खूप प्रसन्न वाटलं. साक्षात स्वामी समोर राहिले असं वाटलं मला. कारण मी अक्कलकोटला यापूर्वी कधी गेलेलीच नव्हते, पहिल्यांदाच गेलेली होते. आणि ती सेवा मला घेण्यासाठी मला आमच्या एका सरांनी, केंद्रातल्या सरांनी तयार केलं होतं की तुम्ही स्वामी सेवेमध्ये यामध्ये तुम्ही जा म्हणे, सेवा करा म्हणे, तुमच्या काही अडचणी असतील तर त्या दूर होते. मी कंटिन्यू 2 वर्ष ती सेवा करत राहिले. माझी ज्यावेळेस इच्छा झाली त्यावेळेस मी घरच्यांना तयार केलं की आपण अक्कलकोटला जाऊ म्हणून. गेल्याच्या नंतर खूप प्रसन्न वाटलं, मनाला खूप समाधान वाटलं. आणि मनात असं वाटलं की माझ्या समस्या सगळ्या काही आता इथे संपून जातील. दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही निघालो घरी येण्यासाठी. 1 दिवस मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही साधारण 2-2:30च्या दरम्यान तिथून निघालो अक्कलकोट मधून. तुळजापूर अक्कलकोट केलं आणि आम्ही निघालो. तर जाताना आमच्या गाडीला कसलाच काही प्रॉब्लेम आलेला नव्हता. ज्यावेळेस आम्ही तुळजापूर मधून निघालो किंवा अक्कलकोट मधून निघालो त्यावेळेस आमच्या गाडीचा अचानक ब्रेक फेल झाला. म्हणजे काही केलं ना, ब्रेक लागायला तयारच नव्हता. अरे बापरे. मनात असं वाटलं की मी कुठेतरी चुकले, असं वाटायला लागलं काहीतरी माझ्याकडून चूक झालीये. गाडीचा ब्रेक लागत नाही. माझे मिस्टर खूप चिडलेले होते, मुलं घाबरलेले होते, मी पण घाबरलेले होते. पण तरी त्यांनी ते गाडीला कंट्रोल करत करत ते सोलापूरच्या जवळपास यायला लागलो आम्ही. ड्रायव्हिंग तुमचे मिस्टरच करत होते का? हो, ड्रायव्हिंग तेच करत होते आणि ते खूप छान प्रकारे ड्रायव्हिंग करत होते. पण अचानक गाडीचा ब्रेक लागायला तयारच नव्हता. खूप प्रयत्न केला, ब्रेक काय लागायला तयारच नव्हता. मुलगा म्हटला, पप्पा मी ड्रायव्हिंग करतो. ते म्हणे नको बाळा, तू नको करू, मी करतो म्हणे, तुम्हाला कसं पण मी घेऊन जाईल म्हणे. पण मनात इतकी भीती, ते खूप घाबरलेले होते. त्यांच्यासोबत मी, माझे 2 मुलं. गाडीचा ब्रेक काय लागतच नव्हता. खूप देवाची खूप विनवणी केली मी. स्वामी दर्शनाला आणलं इथपर्यंत ठीक आहे म्हटलं, आता आम्हाला घरी पोहोचवायचं की नाही पोहोचवायचं स्वामी महाराज तुमच्याच हातात आहे म्हटलं. ते तुळजापूरच्या सोलापूर सोडल्याच्या नंतर बी काही ब्रेक तर लागायला तयार नव्हता. स्वामींना म्हटलं, तुला स्वामी महाराज तुम्ही मनापासून ती कुठे चुकले असन तर मला माफ करा म्हटलं, पण आम्हाला सुखरूप घरापर्यंत जाऊ द्या म्हटलं. खूप वेळानंतर अचानक ते थोडस असं ब्रेकवर कंट्रोल करत करत गेले आणि ड्रायव्हिंग करत असणार एकदम. हो, ड्रायव्हिंग करत असताना म्हणजे खूप आम्ही टोल नाक्यापासून खूप अंतरावर आलो ताई, तरी पण ब्रेक लागत नव्हता. मी म्हणजे माझ्या तोंडाला फार फेस यायला लागला की स्वामी आम्हाला वाचवा म्हणून, तुमच्या हातात आहे. इथपर्यंत आणलं ठीक आहे, आता घरापर्यंत पोहोचवायचं की नाही पोहोचवायचं महाराज तुमच्या हातात आहे म्हटलं. पण काय सांगू, अचानक गाडीचा ब्रेक लागल्याच्या नंतर मला इतकं खूप काही मनाला बरं वाटलं, म्हणजे असं श्वास सोडल्यासारखं झालं. बापरे ताई, तुम्ही रडताय का? प्रसंग असा होता ताई, मी ते कंट्रोल सुद्धा करू शकत नाही. माझ्या महाराजांनी आम्हाला सगळ्यांना वाचवलं.
हा, टेन्शन घेऊ नका ताई. म्हणजे पहिलाच तुमच्यावर असं वेळ येणार होता, पण स्वामींनी त्यातनं तुम्हाला तारून नेलं, हो, वाचवलं आम्हाला. वाचवलं तुम्हाला. महाराजांना सांगितलं, कुठलं संकट जरी आलं स्वामी, तुमच्या पुढे मी कधीच काही मागणार नाही, कारण तुम्ही आम्हाला जीवदान दिलेले, त्यातच मी खूप समाधानी आहे. किती वर्ष नाही, झालं हे अनुभवला? 1-1.5 वर्ष झाले ताई. 1-1.5 वर्ष. अजून पण तो अनुभव तुमच्या मनात बसलेला आहे. आहे. मला गाडीत बसायचं म्हटलं तरी मला अजून सुद्धा भीती वाटते, पण ते महाराजांनी आम्हाला आमच्या घरापर्यंत आणलं, आमच्या गावापर्यंत आणलं. आल्याच्या नंतर मी केंद्रामध्ये गेले, स्वामींपुढे नतमस्तक केलं, नारळ खडीसाखर ठेवली. महाराज, कधीच तुमच्या पुढे कधीच काहीच मागणार नाही, तुम्ही जे देत त्यात मी समाधानी राहीन, माझं कुटुंब पण आनंदी राहील, मला बाकी काहीच नकोय. मला माझ्या कुटुंबासहित घरापर्यंत आणलं, खूप तो बरं पूर्ण वाटलं. प्रवास स्वामी तुमच्या सोबतच होते ताई. स्वामी हो तुमच्या हो, ते फॅमिलीची पण काळजी घेत होते आणि भीती तुम्हाला भीती निर्माण झाली होती की हो, आम्ही घरापर्यंत येऊ की नाही येऊ. ती वेळच एकदम भयानक असते. महाराजांनी वाचवलं, आम्हाला सर्वांना वाचवलं. हम्म. त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा गेले ताई. त्याच्यानंतर मी लाडकरंजाला गेले, तिथे 1 दिवसाचं पारायण केलं. हा, त्यानंतर आमच्या गावामध्ये सप्ताह बसतो ना, तिथं 7 दिवसाचं पारायण केलं. जेव्हा जेव्हा आमच्या गावात सप्ताह बसतो तेव्हा तेव्हा मी गुरुचरित्राचं पारायण करते, कधीच विसरत नाही. जरी काही अडचण असली, पारायणाला गावात नाही बसू शकले केंद्रात, तरी मी माझं घरी 3 दिवसाचं पारायण करते. पण पारायण नेहमी कंटिन्यू करते, 3 महिन्यातनं, 6 महिन्यातनं, वर्षातनं पण करत राहते. हो. धन्यवाद ताई. हो, चांगला चांगला सॉरी, मला ते अनावर नाही झाले अश्रू मॅडम. नाही, बरोबरच आहे. हा. पण स्वामींनी अशी प्रचिती दिली की तुम्हाला की भिवू नका, मी आहे म्हणून. हो हो, स्वामींनी ती प्रचिती दिली, घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. हो. अजून सेवा म्हणजे किती वर्ष आता सेवा करताय ताई तुम्ही? आता मी 2022 पासून चालू केलेली होती सेवा, तर 2022 पर्यंत माझे खूप गुरुचरित्राचे पारायण झाले. आणि नित्य सेवा पण करत असेल? हो, नित्य सेवा पण करते. मुलासाठी एक सेवा घेतली होती, ती पण स्वामींनी माझी सेवेमध्ये मला काही विघ्न नाही येऊन दिलं. माझी ती न मागता मला मिळायला राहिलं ताई स्वामींकडनं. संगमनेरला मठ आहेत का स्वामींचे? किती मठ आहेत? नाही, संगमनेर नाही, आम्ही निमगाव जाळीमध्ये असतो, संगमनेर तालुका. हा हा. तर निमगाव जाळीमध्ये आमचं केंद्र आहे ना, जे स्वामींचं, ते 2 नंबरचं केंद्र आहे. बर. म्हणजे तालुक्यामध्ये आमच्या गावचा 2 नंबर येतो. आणि आमच्या गावामध्ये प्रत्येक वेळेस स्वामींचे जे जे काही कार्यक्रम असतील ते खूप मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. खूप खूप महिलांची गर्दी होते आमच्या कार्यक्रमामध्ये. हो ना. स्वामी प्रत्येक ठिकाणी आहेतच आणि प्रचिती ही देतात. सेवा नुसतं चालू केली की प्रचिती. हो, आणि आम्ही केंद्रामधून प्रत्येक वर्षी आमची ट्रिप जाते महिलांची, अक्कलकोट. हो, अक्कलकोट आणि गाणगापूर. तिथं आम्ही पारायण करत असतो, 1 दिवसाचं पारायण करतो सर्व महिला. अजून काय अनुभव शेअर करायचे आहेत का ते? अनुभव एक मुलीबद्दल होता. माझी मुलगी आता 10वीला आहे. आणि 10वीची परीक्षा, म्हणजे ती खूप हुशार आहे ताई. 10वीची परीक्षा सुरू होण्याच्या आधी ती बोलली मला की मम्मी, मला 7 दिवसाचं पारायण करायचंय. तर तिला म्हटलं, बाळा आता नको करू, पेपर झाल्याच्या नंतर कर. तिने बोलली, मम्मी मी आताच करणार, पेपरच्या आधीच करणार. तर म्हटलं तुला जमेल का? तुला नाही शक्य होणार, कारण पहिलंच वर्ष होतं. म्हटलं त्याच्यामध्ये जेवणाचे याचे त्याचे खूप नियम असतात. म्हणे तू कशी करते? मग मी पण करणार बोलली. म्हटलं चल ठीक आहे म्हटलं. मग तिने खूप वेळेस बघितलं पारायण करताना. 7 दिवस एकच धान्य खायचं, खाली चटाईवर झोपायचं, कोणाच्या घरचं खायचं नाही असं. हो, तर तुला खूप मी सांगितलं की तू आता नको करू, पण तिने ऐकलं नाही. तिने पारायणाला पहिला दिवस तिचं सुरू केला. तिने पारायणाचे पहिले अध्याय तिचे वाचून झाले. त्याच्यानंतर रात्रीचं तिचं अचानक खूप पोट दुखायला लागलं. पप्पा घरी नव्हते. आजी म्हणजे माझी सासूबाई, मी, माझा मुलगा लातूरला शिकायला असतो. पप्पा घरी नव्हते. आम्ही दोघी, सासू सून आणि माझी मुलगी. 1 दिवसाचं तिचं पारायण सुरू झालं. त्याच्यानंतर रात्री 1-1:30च्या दरम्यान तिचं खूप पोट दुखायला लागलं. खूप, म्हणजे ती लोळायला लागली. तिला काही कंट्रोल होणार काही. तुम्ही बोलले काय होते? मग मी पोटात दुखतंय. तर मग डॉक्टरांना फोन केला. म्हटलं असं त्रास होतो. रात्रीचे 1:45 वाजले. डॉक्टर तर काय घरी यायला तयार नव्हते. तिला म्हटलं श्रावणी नाव आहे तिचं. म्हटलं श्रावणी थोडा वेळ थांब, म्हटलं सकाळ झाल्याच्या नंतर जाऊ.
नाही बोलली मम्मी मला दमच नाही निघणार. चालेल ठीक आहे म्हटलं, मी कोणाला तरी बघते. पण रात्रीचे 1:30 पावणे 2 वाजले. कोणाचे दरवाजे ठोकायची पण काही डेअरिंग झाली नाही. म्हटलं जाऊ दे, चल आपण जाऊ म्हटलं. म्हणजे दवाखाना आमच्या घरापासून जास्त काही अंतरावर पण नव्हता. स्कूटी बाहेर काढली, तिला बसवलं, गेले. डॉक्टरांची बेल वाजवली. डॉक्टरांनी चेकअप केलं तिचं. ते बोलले की किडनी स्टोनचं आहे म्हणे तिचं. नाही, ते बोलले तुम्ही आता गोळ्या देतो म्हणे, त्याच्यानंतर नाही बरं वाटलं तर संगमनेरला जा आणि ट्रीटमेंट घ्या म्हणे तिची. दुसऱ्या दिवशी आम्ही संगमनेरला गेलो. तिची सोनोग्राफी ती केली तर डॉक्टर बोलले किडनी स्टोन झालाय. एक किडनी मध्ये 9 mm चा खडा आहे आणि किडनीच्या बाहेर आहे म्हणे एक 5 mm चा आहे म्हणे स्टोन. तर ते बोलले ऑपरेशन करावं लागेल. आणि तिचे पेपर आले होते एक 4-5 दिवसावर, बोर्डाचे पेपर 10वीचे. बापरे. तर म्हटलं नाही सर, ऑपरेशनचं नाही शक्य होणार, आता पेपर आहे तिचे 5-6 दिवसांनी. नाही म्हणे, मग ते करावंच लागेल म्हणे तुम्हाला. आल्याच्या नंतर घरी नाही आता आम्ही मंदिरात गेलो, स्वामींच्या मंदिरामध्ये गेलो. तिथं दोघी गेल्याच्या नंतर स्वामींना विनवणी केली. तिला ऑपरेशनची वेळ नका येऊन देऊ म्हटलं. स्वामी तिचे पेपर चालू आहे, जे काय करायचे ते तुम्ही करून घ्या म्हटलं. तुमच्यावर सोपवलेले ऑपरेशनचे, करायचं की नाही करायचं ते आता तुमच्या हातात आहे. घरी आल्याच्या नंतर काय नाही, एक आपलं गावठी उपचार केला, काहीतरी एखाद्या आजीने सांगितलेला गावठी उपचार केला. तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ती बोलली, काय तिला रोज विचारायचे काही होतं का, काही होतं का. म्हणे नाही मम्मी काहीच नाही होते म्हणे, बरं वाटतं म्हणे मला आता. त्याच्यानंतर मग म्हणजे मनातली शंका की आहे की काय, एक 4-5 दिवसांनी आम्ही पुन्हा गेलो चेकअप करायला. तर डॉक्टर बोलले की काही दिसतच नाही म्हणे, स्टोनच दिसत नाही म्हणे, किडनी तर दिसत नाही, होतं. हा बरोबर आहे. किडनीच्या बाहेर पण नाही म्हणे आणि किडनी पण नाही, कदाचित ते गळून गेले असतील. अरे बापरे, केवढा मोठा अनुभव आणि छान अनुभव आहे ना ताई. हो. म्हणजे स्वामींना माहित होतं पहिलाच संकट येणार आहे, ते त्यांच्या ह्याच्यात घेऊन त्यांनी सेवा करून घेतली पहिल्या दिवशी. दत्तगुरूंनी तेच ना. कृपा केली. मग तिची राहिलेले 6 दिवसाचं ते मी पूर्ण केलं ताई. तिला बोलले तू नको करू, जाऊ दे, तू अजून बालक आहे, स्वामी काय तुझ्यावर नाराज नाही होणार, तुझ्या वतीने मी करते म्हटलं. त्यांच्या आमच्या सरांना विचारलं, म्हटलं तिचा असं प्रॉब्लेम आहे सर, काय करू. सर बोलले नाही म्हणे, मग ताई तुम्ही केलं तरी चालेल म्हणे. ते राहिलेले 6 दिवस मग मी करून टाकले. ते दत्त महाराजांनी सेवा करून घेतली शेवटी, आणि तिच्यावरचं संकट पण टळून गेलं. म्हणजे जे आलं होतं ते विरघळून गेलं सेवा केल्यामुळे. हो, ते असे दोन झाले. असे छोटे मोठे ताई खूप अडचणी आल्या, पण ते स्वामींनी त्यांच्या पदरात घेतल्या त्या अडचणी. आमच्यावर काहीच येऊन नाही दिला. हो हो हो, ताई धन्यवाद. तुम्ही कुठून बोलता? मी सोलापूरहून बोलतेय. हो का, अहो तुमच्याच गावात झाली नाही घटना मग. तुमच्याच गावात घटना झाली आणि तुमच्याच इथं स्वामींनी टाळली. हो का, जवळच आहे अक्कलकोट सोलापूर. हो. धन्यवाद टाइम दिल्याबद्दल. चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.